हॅलो नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगते की व्हिडिओ लेट येत आहेत कारण का का जमत नाही. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की कालचाच व्हिडिओ आहे तर कालचा नाही आहे, 2 दिवसांनी व्हिडिओ येत आहे. म्हणजे रविवारचाच तुम्हाला मंगळवारी बघायला मिळेल, सोमवारचा तुम्हाला कदाचित बुधवारी बघायला मिळेल किंवा गुरुवारी. थोडा फरक पडतो कारण मी खूप 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 थकते. आणि तुम्हाला माहिती आहे का की माझे पाय पण खूप दुखतात. माहिती नाही पहिले कधी असं झालं नाही, पण आजकाल माझे पाय खूप दुखतात. तर त्यामुळे. आणि असं नाही की खूप जुने जुने व्हिडिओ येतात, पण थोडं मागे पुढे होतंच. असं नाही की लगेचच असं. तर त्यामुळे थोडं समजून घ्या. आ वा 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 आ वा 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 वा. ए बाई तू ना, तुझे व्हिडिओ कधी किती जुने आणि काय करते आणि किती 2 दिवसांनी आणि ते सगळं कॅल्क्युलेशन वगैरे आम्हाला नको सांगू. स्वतःची आता उघडी पडत आली तर आता काहीतरी क्लॅरिफिकेशन घेऊन येते. आडून आडून प्रत्येक गोष्टीचं काय ना काहीतरी सांगत असते. आता आता ते सांगायला लागले आहे की आता म्हणजे मी म्हटलं ना, आणि अक्षरशः म्हणजे असं छोट्या गोष्टीमध्ये असं बघत असते. आणि अजून एक गोष्ट घडली आहे, पण सांगेन मी तुमच्याबरोबर, लवकरच शेअर करेन. आता ती वेळ नाही आहे, पण लवकरच ती वेळ येईल तर सगळ्यांबरोबर ती गोष्ट मी शेअर करेन. इतकी म्हणजे इतकी बाई आहे ना, फुक्कट आहे नुसती. अजिबातच काही कामधंदा नाही आहे हिला. उलटे सुलटे उद्योग करायचं कामधंदा आहे आणि व्हिडिओ फिरवायचं काय नाही ते नाही. आणि जेव्हा कोणतरी आपलं खोटं बाहेर काढतंय तर त्याचं तोंड कसं दाबायचं ह्यासाठी धंदे करत असते, पण स्वतः सुधारायचं नाही. कारण आता स्वतःची खळगी भरत नाही ना, जेव्हा आता उघडं पडत चाललं आणि जसे व्ह्यूज ड्रॉप होत चालले ना, लगेच हातपाय मारायला लागली आहे. इतकी म्हणजे इतकी उगाच नाही बोलत चनीबाई, चनीच आहे ही, नेक्स्ट लेवल चनी आहे. जे धंदे करतेस ना बोंबाड, त्यापेक्षा ना स्वतःमध्ये सुधारणा कर. आणि हिंमत आहे ना तर खरं खरं कॉन्टेंट आण. आणि जे पण आहे ना ते खऱ्याच्या बळावर चालवून दाखव. हे खोटं खोटं भरपूर खाल्लेस तू, भरपूर पचवलं. माहिती नाही केव्हापासूनचं खोटं बोलत आली आहे. बाप रे. आता तर म्हणजे मला तर 101% असं वाटतंय की ह्या बाईची दोन्ही घरं भाड्याने आहेत. ते पहिलं पण या भाडीचं भाड्यानेच होतं आणि हे दुसरं पण या भाडीचं भाड्यानेच घेतलेलं आहे. काय माहिती काय खरं काय खोटं, कुठे आपण बघितलंय, कुठे आपल्याला पेपर्स दाखवलेत की कुठे कुठल्या गोष्टीचं काय आपल्याकडे आहे किंवा हिच्याकडे आहे की हिने आपल्याला प्रूफ दिलेत की हे तिचंच, हिने बोललं आणि आपण मानलं. असं थोडी होतं आहे, असं नाही होत आहे. बस आता जेव्हा हिचं खरं बाहेर येतंय आणि लोकांना पटतंय, कारण मी तर पुराव्यासकट बोलते, त्याच्यामुळे मी जे बोलून लोकांना जे पटवून देते ते कुठेतरी हिला आता खटकते. हिला स्वतः एक्सपोज होण्याची भीती वाटते आणि म्हणून हिची आता माझी मुस्कटदाबी करण्याचे कार्यक्रम हिचे चालू केले आहेत हिने. पण बाई तू स्वतःची काळजी कर. जे तू काय करतेस ना ते तुलाही माहिती आहे की खोटं आहे, आणि त्यामुळे ते असं अंगाशी येईल ना की कळेल मग. माझ्याकडून पण मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे. तुला तर माहितीच आहे मी गप्प बसणाऱ्यातली तर नाहीच आहे. हे सगळं मी इथे बोलते कारण का मला माहिती आहे की तू नीट एकदम कान देऊन पॉडकास्ट ऐकते, पॉडकास्ट खालच्या कॉमेंट्स पण वाचतेस आणि त्या गोष्टींवर तू इम्प्लिमेंट पण करतेस, त्याच्यातनं माती पण खातेस. जसं की लास्ट कॉमेंट सेक्शनमध्ये मी कोणाशी तरी बोलली होती कॉमेंटमध्ये एका, की बहुतेक हे जे ट्रिप वगैरे आहे हा पण खूप जुना व्हिडिओ आहे आणि त्याच्याबरोबर हिने दुसरे क्लिप्स ॲड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघाल तर ही म्हणते एंडला की काल माझं व्हिडिओ कन्क्लूड करायचा राहूनच गेला आणि म्हणून मी आज कन्क्लूड करते. काल मला जमलंच नाही, मी खूप 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 थकले होते आणि त्याच्यामुळे विसरूनच गेले व्हिडिओ बंद करायचं. तर आज आहे सोमवार आणि उद्या आहे मंगळवार. हे जेव्हा असं बोलते ना तेव्हाच समजून जायचं मंडळी, कुछ तो गडबड आहे दया, बहुत बडी गडबड आहे. आणि ती क्लिप ॲड केलेली आहे कारण पहिले कन्क्लूड केलेला पार्ट होता तो जुन्या ह्याचा होता, जुन्या व्हिडिओचं म्हणजे जे होतं ते. त्याच्यामध्ये आता तो नवीन व्हिडिओ आहे, आत्ताच 2 दिवसापूर्वी काढलेला आहे. हे कसं पटवून द्यायचं. मग ते आपलं बंगाल इलेक्शन आणि ते जे काही घटना घडली पुण्यामध्ये तर त्याबद्दल बोलून मग ती क्लिप ॲड केलेली आहे, जेणेकरून लोकांना असं भासवायला की हा व्हिडिओ आत्ताचाच आहे. जर कोणी काही बोललं तर मग त्याची इज्जत काढायला ही मोकळी, म्हणजे ही माज दाखवणार. ही म्हणणार कसं काय शक्य आहे, थोडी तरी अक्कल लावा, तुम्हाला एवढं पण नाही कळत का. आता जर हा जुना व्हिडिओ असता तर मी ते बंगालचं आणि ते आता ते दुर्घटनेबद्दल कसं काय बोलली असती, ते मी बोलले याचा अर्थ हा व्हिडिओ. ये स्ट्रॅटेजी आहे बॉस, ये स्ट्रैटेजी है, माज दिखाने का स्ट्रैटेजी और झूठ बोलने का स्ट्रैटेजी. बट बोंबाड़, ये झूठ तेरा बहुत पुराना हो गया, अभी कुछ नया ढूंढ.
आणि सगळ्यात तर मी म्हणते की नाही होत्या ना तर बंद कर, आम्ही तुला तेच सांगतोय. पण तुला ना घुसत नाही आहे डोक्यामध्ये. आणि माज तर असा दाखवतो बाप रे, त्या मण्यारला पण तो नुसतं आजकाल करत असतो आणि ही त्याला नुसती अशी दाबत असते आणि ॲटिट्यूड दाखवत असते. भाई म्हणजे खरंच यार असंच होतं. कावळीला मोर बनवलं ना की मोर असाच थुई 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 नाचतो, तुझ्या छाताडावर नाचते ना. आता असंच पाहिजे तुला. मण्यार पण मण्यार बी मण्यार आहे बोंबाड. फुदक जितकी फुदकायची ती. तेरे दिन भी बहुत जल्दी खतम होने वाले आहे. आणि परत तुला लायकीत यावं लागणार आहे. मग मण्यार पण आहे ना डूक धरून बसलेला आहे. जितकी उडालीस ना तेवढीच तुझी बसवणार आहे, तुला बसवणार. असा डसेल ना एक दिवस की तुझा नसलेला तिसरा पाय पण दुखायला लागेल. बाय माणूस पार्वता. तर जसं मी कॉमेंटमध्ये म्हणालेली की हे मला वाटतं स्प्रिंग टाईमचे म्हणजे जेव्हा वेकेशन होतं त्यावेळेचे, जेव्हा ही आपल्याला सांगत होती की आता मध्ये व्हिडिओ आले नाही कारण आम्ही खूप 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 बिझी होतो आणि माझ्या मुलींना पूर्ण वेळ आम्ही हे सगळं शिफ्टिंगमध्येच गेलो, तर त्यांना फिरायला नाही नेलं आणि मग त्यांचं वेकेशन असंच गेलं. पण त्या खूप सपोर्ट करतात आणि हे ते बोलून ती सतत मध्ये मध्ये गायब असायची ना, त्यावेळेलाच ती गेलेली आहे. आणि हे व्हिडिओ ती असे हे करते, जॉईन करते काहीतरी कन्क्लुडिंग असं काहीतरी पार्ट असा आत्ताचा टाकून त्या व्हिडिओला कनेक्ट करून ते आत्ताचं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. ती कमेंट ती वाचून गेली आणि लगेचच आता त्याचं क्लॅरिफिकेशन द्यायला लागली आणि सतत म्हणजे स्वतःलाच ती आठवण देते की काल रविवार होता, आज सोमवार आहे, उद्या मंगळवार असणार आहे. काल रविवार होता, सोमवार आहे, उद्या मंगळवार असणार आहे. असं ती स्वतःलाच घोकवते, घोकमपट्टी. तसंच आपण ते तिला पेबल्सचं बोललो होतो की काय ते दगड उचलून आणले, एवढी मोठी तगडकवाली, साधं पेबल्स पण नाही आणता आले, तर लगेचच जाऊन तिथून ते मार्बल्सचे गारगोटे घेऊन आले. अरे त्या मण्यारचे लावायचे होते ना, एकदम मस्त असं युनिक आणि एकदम सॉलिड वाटलं असतं. त्याचे पण गारगोटेच असतील ना, गार पडलेले. थंडी आहे ना बापरे, कुडकुड 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 कुडकुड. मग गरमी द्यायचं पण काय सवालच उठला नसता. कम्फर्ट पण म्हणजे काय जरुरी नाही, सगळं एकच काम तमाम झालं असतं. आणि इतकं लोकांची भीड लागली असती बघायला कसं आहे युनिक झाड. खूप 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 छान झाड आहे. लोक मला विचारतात हे कुठून घेतला. अरे काय आहे यार, कुठल्या पण काही विचारत असतात. हे अंडे म्हणजे ना येडेच अंडे आहेत, एक नंबरचे पागल कुठचे. आणि म्हणे मला आधीच माहिती होतं आणि मी आधीच ठरवलं होतं, मी करणारच होते. मग का नाही केलंस? कसली वाट बघत होती? इतकी म्हणजे इतकी डोक्याने दरिद्री आहे नाही की ॲटलिस्ट आपण कोणी काहीतरी चांगलं आपल्याला सांगताय आणि आपण ते ऐकून आपण ते चांगलं इम्प्लिमेंट केलं तर त्या व्यक्तीला त्याचं क्रेडिट द्यावं. इतकी पण हिच्यामध्ये तेवढी पण दानत नाही आहे. इतकी दरिद्री आहे. आणि काय तो ड्रेस घातलेला, काय तो स्कर्ट, आणि आता मी असेच कपडे घालणार आणि आता गरमीत तर हेच असेच बरे पडतात, नाहीतर आपलं आहे तेच जीन्स आणि हे ते वगैरे. असं काय नाही बाई, वेगळे पण कपडे घालतात लोक. तू काय घालते ते तुला माहिती, की घाल नाही तर नको घालू. सगळाच आनंदी आहे तुझा फ्री शो, त्याच्यावर येतेच मी नंतर. पण ते जे काही घातलं होतं तर ती एकदम म्हणजे त्या खलनायिका पिक्चरमधली अन्नू काय अगरवाल सारखी, अन्नू कपूर बोलणार होती. अन्नू कपूर पण दिसू शकते सेम. काय फरक पडतोय. पण कपडे आपले त्या खलनायिकासारखे होते, नाहीतर ती गोलमालमधली आहे ना तिच्यासारखे आंटी, तिच्यासारखी दिसत होती. बापरे, काय तो अवतार, काय ते स्कर्ट आणि काय ते वरती टी शर्ट घातलेलं बलदंड, आणि पाणी पिऊन दाखवते लहान मुलांच्या ते स्ट्रॉवाल्या बॉटलमधनं. चुप 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 चुप. लहानच घोडी नाही तू, घोडायस घोडा. आणि काय ते कसले काय म्हणे क्यूब्स बनवायचे, असं बनवतात लोक, कोथिंबीर आणि मिरची घालून बर्फात तसं ठेवतात आणि आईस ट्रेमध्ये आणि मग ते खातात. काय अरे बाबा, तू काहीतरी लेमनेडचे वगैरे म्हणालीस तरी समजू शकतो, पण कोथिंबीर आणि मिरचीचे क्यूब कोण बनवून ठेवतं? जाऊ दे ग बाई, जा तू ते पाला खा आणि गप झोप. खूप थकले, तुम्हाला माहिती आहे का माझे खूप पाय दुखतात. अरे आम्हाला कसं माहिती असणार, तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला माहिती आहे का? तुझे पाय तू काय करते त्या पायाने ते तुला माहिती कशामुळे दुखतात. तुम्हाला माहिती आहे काय? नाही माहिती आम्हाला, जा. आणि नवीन वर्ड शिकली आहे, क्लासी. बघा तेव्हा क्लासी एकच, ते काही क्लासी वाटत नाही आहे, पण ते लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करते की जे पण मी काही बोलते, जे पण मी काही दाखवते ते क्लासी आहे. जर वाटत नसेल तरी तुम्ही असं वाटून घ्या, कारण मी बोलते. आणि काय ते व्हिडिओ बनवते
अगं बाई, नाही तर नाही आहे, कॉन्टेंट नाही आहे, खोटं बोलायचं ह्याच्यावरती तुझं कॉन्टेंट आहे आणि आता खोटं बोलायची गोची झाली आहे, त्यामुळे कॉन्टेंट नाही मिळत आहे, तर गब्बस ना. काय तर काय दगडं भरायचेच व्हिडिओ टाकते, माती भरायचाच व्हिडिओ टाकते. बरं झालं, लोकांना तुला आपटवत आहेत ना, आता चांगलीच आपटली पाहिजे. बरंच झालं. काही फालतू आपलं थोडंसं एखाद महिना किंवा काहीतरी चालू शकतं, पण हे तुझी रोज रोजची नाटकं कोण खपवून घेणार नाही आहे, समजली का? आ वा 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 वा. आम्हाला खूप दिवसांनी असं जरूरत होती बाहेर जाण्याची, आणि त्या ट्रिपमध्ये तर मुलींना इतकं, म्हणजे त्या मुलींनी ना माझे खरंच धन्यवाद मानले पाहिजेत. तुम्हाला खायला मिळतंय माझ्यामुळे, दाखवायला का असे ना, प्रूव्ह करायला का असे ना, तुम्ही गिळताय ते माझ्यामुळे. आणि तुम्हाला ॲटलिस्ट जी पहिले बिन खाता पिता अशीच उपासमार करत आईस्क्रीमच्या ह्याच्यावरती तुम्हाला जी चालवायची ना, ते ॲटलिस्ट आता तुम्हाला खाऊ पिऊ घालून तरी चालवते आहे, आणि तुम्हाला कंठ फुटला आहे माझ्यामुळे. मुलींना आईस्क्रीम नाही खायचं आहे, व्हेरी गुड. असंच जे आपल्या हक्काचं आहे ना, मागायचं. तुमचे आईवडील तुमचे पैसे खातात, लाज वाटते का त्यांना? मागायचं, बोलायचं नाही खायचं मला आईस्क्रीम, मला हेच पाहिजे, काहीतरी चांगलंच पाहिजे, मला पिझ्झाच पाहिजे, मला बर्गरच पाहिजे, मला काय फ्रेंच फ्राईजच पाहिजे, काय पण मागायचं बिंदास. काय नाही, तुम्हाला देतं सरकार, तुमच्या आईबापाला नाही पोसायला ठेवलंय तिथे. नुसती ते हाचं ती ट्रेल्स करते ना, तर ही पण लगेचच त्यातल्या त्यात शोधून काढलं, काय बाबा आता मी कुठे जाऊ, मला पण असं काहीतरी दाखवायला पाहिजे, मला पण दाखवायला पाहिजे बाबा मी कशी नेचर लवर आहे, तर मी पण जाते, असं करून त्यांना घेऊन गेली. आणि ॲक्च्युली त्या मुलींना जिथे जायचं आहे ती फेरी म्हणते की मला असं नेचर ट्रेल्स किंवा मला हायकिंग वगैरे आवडतं, तर तसं तिला घेऊन जायचं. तर हां बघू आपण नंतर, बघू नंतर बघू आपण, हां आता बघूया आपण, आता आपल्याला कुठेही घेऊन जाते, आपल्याला एकदम चांगल्या ठिकाणी, आपलं फेमस ठिकाणी, आपण आधी ते बघूया फेरी, मग आपण नंतर बघूया. हां हां. आणि तिचे पाय तोडतोय त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून चालवत, आणि ती म्हणते पण आहे माझे पाय दुखत आहेत, तर म्हणते अगं बाई पाय दुखतात का तुझे? अगं मग तिला ज्याची आवड आहे, तिला जर असं नेचर ट्रेल्स आवडतात, तिला जर काय म्हणतात रॉ एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तर तिला ते ते द्या ना. कशाला तिला त्या ह्याच्यावरून पायपीट आपले तंगड्या तोडत, तिला काही इंटरेस्ट नाही, काय नाही. आणि राहिला प्रश्न हाचा, तिची मुलांना ती इतकी अशी येड्यासारखी पायपीट नाही करवत, जिथे पाहिजे तिथे त्यांच्यासाठी प्रॅम यूज करते. तसं बघायला गेलं तर कमी अधिक फरकाने सेमच एजची मुलं आहेत ती, तर ते कधीतरी चालतात. पण तुझ्या मुलींचं उलट आहे, ते कधीतरी काहीतरी त्यांना थोडंसं आराम करायला किंवा काहीतरी आईबाप पैसे खर्च करून बिटिंग करवतात, अदरवाईज नुसती त्यांची पायपीटच करत असतात. आणि ते पण अशी तशी नाही, चला 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 पळा 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 पळा, लवकर 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 लवकर. बापरे थारा नाही. आणि ते इतकं आरडा ओरडा झर्रा, पण मॅनर्स नाही आहेत या बाईला. इतकं मोठं तोंड उघडते काय, ते खाते काय, ते कोंबते काय, तो बकना भरते काय, ते बकना भरायची सवय काय जात नाही. आणि ते सारखं आपलं कुठेही गेलं तर खूप 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 भारी आहे, खूपच भारी आहे, भारी आहे, खूपच भारी 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 आहे, अरे भारी भारी आहे. आणि इतकीच फेमस आहेस तर तिथे कोण ट्रिप आलेली म्हणे ना, हा सांगत होता, विवी सांगत होता की कोणतरी इंडियन ग्रुप आलाय वगैरे, कोणीच तुला ओळखू नये. मराठी आहे आणि त्यात तो हे पण म्हणाला स्पेसिफिकली, आता तू हे कारण नको सांगू की ते कोणतरी नॉर्थचे होते वगैरे. शी, तुला ओळखलं नाही कारण तुझ्या अंड्यांची तेवढी लेवलच नाही आहे, ते तुझे अंडे नव्हतेच म्हणून त्यांनी तुला ओळखलं नाही. तुझे अंडे असतील तिथे मळत, माहिती आहे ना काय ते, हां तुझ्या भावाकडे पिशवी भरून. हिच्या मुलींना पण हिच्यावर, म्हणजे ही बोलते की प्रिन्सेस आहे माझ्या. कोण? आम्ही म्हणतात, आम्ही प्रिन्सेस आहे तुझ्या, आम्ही प्रिन्सेस आहे. हो तुम्ही माझ्या प्रिन्सेस आहात, तुम्हीच माझ्या प्रिन्सेस आहात. त्यांना पण अरे आपल्याला प्रिन्सेस बोलली बाबा, काय माहिती. नाही तर आम्हाला वाटलं की आम्हाला तर असंच काहीतरी पैदा केलं आहे म्हणून आपलं आहे, वाटच बघते तू आमची. मध्ये तर दिसत नव्हत्या ना, मला वाटलं गेला की काय उचलून नेलं की काय डिपार्टमेंटने. आहेत पण आहेत. तर काय तो अवतार करते रे बाबा, काय केस त्यांचे, स्वतःवरच, फक्त स्वतःकडेच फोकस आहे वाटतं या बाईचा, आणि त्या मण्यारचा पण हिच्यावरच फोकस. बाकी त्या मुलींचा तर अवतारच असतो, ती फेरी ते फेरी. आता त्या वेलाचे पण केस तसेच गुंडाळे करून बांधते, आणि कुठले तरी म्हणजे अक्षरशः मला वाटतं इंडियावरनंही 5-5 रुपयाचे क्लिप घेऊन आली आहे अक्षरशः, म्हणजे तिथून असे उचलून आणले ते बल्कमध्ये. ते इथून घेतलेले नाहीच आहेत, ते लावते कुठचे तरी असे, तर आपण पण घेत नाही. शी, तगडक मोठे, फक्त तेवढंच करायला तगडक आहे.
आणि हिच्या काय ते सगळंच लास्ट टाइम सेलेनाला लहानपणापासूनच बघत होती, लहानपणापासूनच हिची फेवरेट होती. आणि ही आता वडापाववाली, वडापाव कागदात गुंडाळायचं, बाजूला उभं राहून काम करायची आणि म्हणे ब्लॅक फॉरेस्ट आपण लहानपणापासूनच खात आलो आहे. मग एवढी हपापल्यासारखी का खाते? लहानपणापासून खात आली आहे तर काय फिटली नाही का तुझी हौस? हां, तिथे कधी न बघितल्यासारखी अशी तुटून पडलेली. ते काय हिनेच करून दाखवायचं, हिनेच ते टेस्टिंग करायचं, हिनेच रिव्ह्यू द्यायचा, असं काय कुठे लिहिलं आहे का? बाकीच्यांना काय अक्कल नाही का? हां, दुसरं काय देतोय आता, ते गरम नव्हतं तर द्यायचं ना त्या विवीला. तर मुलींना द्यायचं. हिचं कधी खाऊन होणार? तोपर्यंत त्या मुली आपल्या बघताय तिच्या तोंडाकडे, कधी हिचं होणार आणि कधी आम्हाला खायला मिळणार. का मिळणार पण आहे की नाही? कारण एकच तुकडा एवढा मोठा बचका मारते की काय माहिती आता किती उरलं सुरलेलं, त्याच्यात पण हा असेलच विवी हात मारायला. आणि अजून काय घेण्याचं ह्यांची तर लायकी नाही. अजून घेतील आपल्याला. मग असं म्हणायचं की नाही हेच खूप झालं, हेच खूप झालं. अरे तुम्ही थोडं कमी खा ना, त्या मुलींना खाऊ द्या, नाही होणार खूप. खूप झालं म्हणे, खूप झालं. आणि इतकं खूप झालं होतं तर मग नेक्स्ट डेला कशाला सगळीकडे शोधत फिरत होती? हां, ब्लॅक फॉरेस्ट की मला अजून पाहिजे कशाला? झालं होतं ना खूप. एखादी गोष्ट आपल्याला खूप अति झालं तर आपण लगेचच खातो का? ते सुद्धा नेक्स्ट डे लगेचच आपण त्या गोष्टीच्या शोधात फिरतो का? बऱ्याच दिवसांनी खाल्लं तर आपल्याला असं वाटतं की क्रेविंग होतं एखादी गोष्ट. पण एक गोष्ट खाऊन आपल्याला असं त्याचं खूप उबग आला तर लगेचच नेक्स्ट डे आपण तीच गोष्ट खायला शोधाशोध करतो. काय पण काही म्हणजे काही, या दाखवायला काय नाही, बोलायला काय नाही, व्हिडिओसाठी काय नाही, म्हणून मग अख्खा व्हिडिओ जसा एक व्हिडिओ माती भरतानाच दाखवला, एक व्हिडिओ ब्लॅक फॉरेस्टच्याच शोधात दाखवला. हा एरिया तुम्ही बघू शकता म्हणे, एरिया. शी, अगं तोंड बंद ठेव आणि त्या मुलींना जरा शिस्त लाव. नुसते इकडे तिकडे हात आणि सगळीकडे कुठल्या पण गोष्टीला काय म्हणजे, एकतर हिला त्या गोष्टीचं टेन्शन असेल. कधी नाही ती बोलली त्या पोरीला, तिला म्हणाली हात नको लावू फेरी, कारण काय तोडफोड केली तर उगाचच लेणे के देणे पड जाएंगे. बापरे, इकडेच सगळी काही कमाई जी व्हिडिओची होणार असेल ना त्याच्यात दुप्पट भरायला लागेल. असल्या पोरी आहेत नजर दुर्घटना घटी, एकमेकींना देतात ठोकतात चांगल्याच. धप्पाधप थप्पाधप कानफाड एकदम फोडून टाकतात. तर आता काय माहिती कुठली वस्तू कधी काय फोडतील म्हणून म्हणाली. तरी पण ती ऐकत नव्हती. काहीतरी ते बटन दाबत होती, तो माणूस येऊन काहीतरी म्हणाला तिला, तर हात लगेच बाजूला केला, कट केलं तिथे. तो काय बोलला ते मला काय कळलं नाही, सगळेच बोबडेत वाटतं. पण काय बोलला ते कळलं नाही, पण काहीतरी बोलला, तिला हटकली तर झाली लगेच बाजूला. कसले काय, जरा लक्ष द्या त्या मुलींकडे. नुसतं सगळं शिकवायला लागतं. स्वतःची काय अक्कल आहे की नाही आहे? हां, फक्त तेवढंच करायची अक्कल आहे. पण ते झाल्यानंतर जे परिणाम आलेत बाहेर, त्या परिणामांना कसं काय सांभाळायचं, त्यांची कशी वाढ करायची, त्या परिणामांचे दुष्परिणाम कसे नाही होऊ द्यायचे, त्याच्याकडे फोकस करा जरा. ते नाही शिकवलं का? आता वाजले सकाळचे 10 आणि तुम्हाला माहितीच आहे की इथे आम्ही 10 वाजता चेकआउट करतो. अरे आम्हाला कसं माहिती असेल यार, प्रत्येक वेळेला काय पण बोलते यार, तुम्हाला माहितीच आहे. आम्ही नाही करत 10 वाजता चेकआउट. 10:30पर्यंत ब्रेकफास्ट टाईम असतो. आम्ही एकदम सॉलिड आहे. काय असं आम्ही असे तसे फालतू नाही. आम्ही ब्रेकफास्ट घेतो, रूम विथ ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टवर तो मस्त स्प्रेड असतो, कॉन्टिनेंटल इंडियन, सगळं काय पाहिजे ते घेतो. तुमच्यासारखे नाही केक आणि कॉफी पिऊन पोट मारतो शी. आणि म्हणे मस्त ब्रेकफास्ट झाला, केक आणि कॉफी. हे काय ब्रेकफास्ट आहे? एवढं काय युरोपमध्ये एवढं युरोपियन स्टाईल ब्रेकफास्ट, किती मस्त काय डिफरंट स्टाईल ऑफ केक्स, त्याच्यानंतर काय ब्रेड्स आणि अजून काय कितीतरी गोष्टी असतात, चीज असतात, डिफरंट टाईप ऑफ काय असतं. आपण म्हणतो ना युरोपियन ब्रेकफास्ट, अमेरिकन ब्रेकफास्ट, तर ते पण ते काय ना काहीतरी मिळालं असतं. नाहीतर मग शोधायचं. एरवी शोधत असते ना कुठलं तरी रेस्टॉरंट, इंडियन रेस्टॉरंट. हां, मग तेव्हा खायचं होतं ना, व्यवस्थित ब्रेकफास्ट करायचा होता ना. हे असला ब्रेकफास्ट पण करतं केक बघावं तेव्हा. बापरे, किती शुगरी खातात. आणि नुसतं ते केक कॉफी अक्षरशः अशी. आणि ते चेहऱ्यावर बघ कसं गालाच्या बाजूला पूर्ण पिगमेंटेशन आलं आहे. तेच ते शुगर जास्त झाली आहे ना शरीरात, म्हणून जरा चेक करून घे. तुम्हाला तर माहितीच आहे माझे पाय दुखतात. आणि काय आम्हाला कशाला सांगते किती बिल झालं आणि किती नाही ते? 27 युरो झालं आणि 20 युरो झालं. आम्हाला काय करायचं आहे? म्हणजे काय तू अंड्यांना सांगून हे करते का, हिंट देते की माझं बिल वसूल करा म्हणून? तुम्हाला दाखवण्याच्या चक्करमध्ये मी इतकं खाल्लं, आली मोठी तर फट.
आणि काय महागच असतं, काय महाग आहे त्याच्यामध्ये, एवढं काय आहे, काय तू रुपीजमध्ये कमवते आणि युरोजमध्ये उडवते का? नाही तर नको खाऊ, काढ चिमटे, आम्हाला काय, नको फिरू, बस घरात. आणि मण्यार आणि हिच्यामध्ये काहीही संवाद किंवा असं एक जेन्युइन नवरा बायकोचं असं काही आहे असं वाटतच नाही, की ते कॅमेरासमोर आता काय बोलायचं आणि काय, त्याच्यामुळे काहीही तो मण्यार विवी करत असतो. आणि ही त्याला काय म्हणजे काय आपल्या नवऱ्याला काय बोलायचं आहे आणि आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे ते काही म्हणजे ताळमेळच नसतो. जसं की इथे हॉटेल पण आहे ना मुंबई, इथे असं सगळे हॉटेलमध्येच आहे, भरपूर हॉटेल आहेत आणि इथे दिसतात असं हॉटेल, आणि इथे बघ वेगवेगळे शॉप्स पण आहेत, हे शॉप्स पण आहेत ते, म्हणजे असं बघ ना इथे हे पण आहे आपलं ॲडिडास पण आहे. इथे म्हणजे कधी चालू असतात कधी बंद असतात, तसं नाही का, म्हणजे बघ ना इकडे समोर असं ना एक असं शॉपिंग सेंटर आहे आणि इथे सगळे हॉटेल आहेत. हो बरोबरच आहे तुमचं, बरोबर आहे, बरोबर बोलताय तुम्ही. अरे बुकनीच्या तिथे टुरिस्ट एरिया आहे, टुरिस्ट येतात तिथे, तर हॉटेल नसणार तर काय असणार रे? हां, रेस्टोबार असणार का काय असणार? काय एक्सपेक्टेशन आहे तुला? काय बोलतो काय ते फार्मर्स मार्केटचं कौतुक आणि काय सांगते म्हणे, तुम्हाला तर माहितीच आहे. अरे बस कर यार, बस करा, अजून एकदा बोलली ना तुम्हाला तर माहितीच आहे, तर मग मी तुला माहिती करेन ना जे मला माहिती आहे ते. गबास. आणि राहिला प्रश्न ते दुर्घटनेबद्दल बोलण्याचा, तर तूच बाकी होतीस ग बाई, तू नसती बोललीस ना तर काही फरक पडला नसता. तुला काय वाटलं काय बोलणार मी? उगाच आपलं कशावर पण आपलं ज्ञान पेलायचं बोलणं जरुरी आहे का? काय जरुरी आहे? स्वतःकडे बघ आधी, स्वतःचा अवतार बघ, आणि मग उगाच फेमिनिझमचं कार्ड करायचं, नंतर मग बोलणार की बोलताय. हां, तू काय, ती बोचू काय, तुमची ती चांडाळ चौकडी पूर्ण, आणि तो पक्या पकाव त्याच्यामध्ये एक बायल्या, तर तुम्ही सगळे मिळून सगळे एकाच माळेचे मणी आहात, आणि तो मण्यार तुमचा मणी पडलेला. काय तर असं झालं, मला खूप वाईट वाटलं आणि मला काय कळतच नाही, आणि मला तर असं नाही कळत ना, मग नको बोलू. आणि स्वतःचा अवतार बघा, स्वतःच्या पोरींना झाका, स्वतःला झाका. ते बोट चालवताना किंवा काय आपण बोटिंगला वगैरे जातोय तर साधे कसे कपडे घालावे ही अक्कल नाही तुला, तू लोकांना शिकवते. त्या समोर जर तिथे कॅमेरा लावला असता ना तर त्या बोटवाल्याने नंतर फ्री शो बघितला असता, फुरसतमध्ये लावलेला असला पाहिजे, मस्तपैकी दिसेल तुझी, आता बोलली असती. अरे तुम्ही जेव्हा लोकांना सांगताना, जेव्हा आपण म्हणतो ना की अरे काय मग कपडे आणि हे ते याच्यावर बोलतात, मग नजरच तुमची चांगली असली पाहिजे. अरे नजर चांगली असली म्हणून काय झालं, नजर चांगली एखाद्याने ठेवायचा विचार पण केला तरी पण तुम्ही काय नागाडे फिरणार का? हां, काहीतरी धरबंद असतो की नाही वागण्याला. आणि क्लासच्या गोष्टी करते ना, नुसते कपडे घेऊन आणि तोकडे कपडे घालून क्लास येत नाही. ते कॅरी पण तसे करावे लागतात, आणि कुठल्या वेळेला काय कपडे घालावे ह्याची पण अक्कल लागते. बोटिंगला वन पीस घालून कोण जातं, ते सुद्धा शॉर्ट, आणि बसल्यावरती पण ते कसं, कुठे चाललंय, कसलं ग बाई. तुमच्यासारख्यांनी तर बोलूच नाही. आणि जे कपल आपल्या मुलींना आपले चाळे कॅप्चर करायला लावतं, हे दुसऱ्यांना ज्ञान शिकवते. त्यांना घरापासूनच सुरुवात आहे संस्काराची. तुम्ही काय नाही, तुम्ही झाकून नका ठेवू, तुमचं झाका आधी. तुमचं सगळीकडे उघड करून हे केलं, दाखवलं, जे बघायचं नाही ते पण लोकांना व्ह्यूजसाठी बघायला भाग पाडता, आणि नंतर लोकांकडनंच अपेक्षा ठेवता. तुम्ही सुधरा आधी, तुमच्यासारख्यांनी ना बोलूच नाही, लायकी नाही तुमची. गब्बसा. मुलींसमोर कंट्रोल होत नाही या लोकांना. एक नंबरचं भोगी कपल म्हणून क्लासिक एक्झाम्पल आहे यांचं, एक्झाम्पल सेट केलं आहे यांनी. आणि हे लोकांना सांगतायत की बापरे कसं काय मुलींच्या बाबतीत धडे देत आहेत. काय बाबा, खरंच का असे आते, आणि एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? लाज कशी नाही वाटत तुम्हाला या विषयावरती तोंड उघडायला? बंद कर ते तोंड, समजलं ना? तुझं तोंड आहे ना फक्त एकाच गोष्टीसाठी उघडण्याची लायकी आहे तुझी, खायला खायला. एवढा मोठा उघडायला लागतं ना तुला बकाना भरायला, त्यासाठी म्हणते. आणि ते घरामध्ये मी एक नोटीस केलं, CCTV लावलं आहे. कशाला? कोणाला कॅप्चर करते की काय? मण्यावर तुझा विश्वास नाही, की तुझा मण्यावर विश्वास नाही, की ते CCTV लावून असं स्वतःलाच बघता नंतर, हां, शो स्वतःचा काय की चोऱ्या माऱ्या होतात. बापरे, सो अनसेफ. हां, आमच्या भारताबद्दल बोलताय, स्वतःचं बघा आधी, आले मोठे.
हां आणि अजून एक जाता जाता एक गोष्ट सांगते. काल मी तो मूव्ही बघितला. 10 मिनिटाच्या वर बघू नाही शकली, ती गोष्ट वेगळी. कारण तो मला आपला महाराजांवर कमी आणि हाऊसफुल 3चं प्रमोशन जास्त वाटत होता. म्हणजे त्याचं जे बॅकग्राऊंड सेटअप वगैरे ते हाऊसफुल 3चंच वाटत होतं. तो ताजमहल, त्या ताजमहालाला सळ्या-बिळ्या लावल्या आहेत आणि एकदम आत्ताचं कन्स्ट्रक्शन असं बघून वाटत होतं की बापरे, कुठून काय कसले काय ग्राफिक्स आणि काय कोणी याचं हे केलं आहे की व्लॉग तरी बरे असतात त्या मूवीच्या ग्राफिक एडिटिंगपेक्षा. एनिवेज, तर मला तरी पर्सनली नाही आवडला. आता तुम्ही म्हणाल की मला काहीच आवडत नाही, पण मला काही गोष्टी आवडतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला टोस्टर आवडला. टोस्टर मूवी चांगला होता, मला आवडला. सो आवडतात मला असे ऑफबीट मूवीज आवडतात. आणि जे मला असं वाटतं प्रत्येक वेळेला की जी गोष्ट चांगली आहे ना, त्या गोष्टीला आपोआप हे मिळतं, काय म्हणतात, पब्लिक येतं किंवा एक्सपोजर मिळतं. ते एवढं असं बोंबाबोंब करून त्याचं प्रमोशन वगैरे करण्याची काहीच गरज नसते. स्पेशली अशा मूवीजना इफ इट इज गुड, पब्लिक विल ऑटोमॅटिकली कम. सो त्यामुळे जसं धुरंधरच्या बाबतीत झालं. सो मला असं वाटतं की जितकं बोंबाबोंब जास्त ना, तितकं पकाव असणार हे निश्चित आहे. आणि म्हणूनच ती एवढी बोंबाबोंब करावी लागते. सो मी तर म्हणजे 2 स्टारच देईन. थोडंफार असं महाराज आहेत म्हणून, महाराजांचा विषय आहे म्हणून, नाही तर तेवढे पण दिले नसते फ्रँकली स्पीकिंग. नाही जमिया मेरे को. बाकी प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं वेगळं असू शकतं. आणि आज मी जसं स्टोरी लावली आहे की ह्याने फ्री काम केलं, त्याने फ्री काम केलं, कोणी पैसे नाही घेतले, तर मला एकच प्रश्न आहे की जर कोणीच पैसे नाही घेतले आणि फ्री झाला आहे तो मूवी, तर मग तुम्हाला रिटर्न्स कसले हवे आहेत? तुमचं ते ह्याचा खर्च काढायचा आहे का, जे बाकी जी टीम आहे, कॅमेरामन वगैरे, क्रूचे पैसे काढायचे आहेत का जनतेकडनं? तर ते मग तुम्ही लोकांनीच मिळून असं काहीतरी हे करून कॉन्ट्रीब्यूट करून त्यांचे द्यायचे ना. आम्हाला कशाला लुटताय? जर तुम्हाला सगळं फ्रीमध्ये मिळालं आहे, हां, आमच्याकडनं कशाला वसूल करताय? हा मला एक पडलेला प्रश्न आहे. जर कोणाकडे उत्तर असेल ह्याचं, तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि एन्जॉय. बाय, टेक केअर, लव यू, मासलामा.